चुला वगैरे लागली तरी स्वतः सर घेऊन जायचे. मग एवढं सर त्याच्याकडे लक्ष द्यायचे, मुलांना शिकवून त्याच्याकडे लक्ष द्यायचे. त्याचं पण आम्हाला इतका अभिमान वाटायचा सरांचा. खरंच आज त्या पार्कचं सुद्धा आम्हाला असंही वाटतं का तरी पण मॅडम आहे त्याच्यामुळं काय वाटलं नाही. मॅडम पण त्याला आपल्या मुलासारखाच जीव लावती. पण मुलांच्या आज डोळ्यात पाणी पाहताना इतकं वाईट वाटतंय ना का काही शब्दच नाही बोलायला. असं वाटलं होतं काहीतरी करतील बाबा, बदली थांबेल, पण नाही झालं. पण जाऊ द्या आता काय सरांचं बोलायचंय. सरांना पण वाईट वाटते ना आम्हाला सगळ्यांनाच वाईट वाटते. त्याचबरोबर मॅडम आले, उकिरडे मॅडम आणि आरोटे मॅडम. अजून तर मी त्यांची भेट पण नव्हती घेतली, आज पहिल्यांदाच त्यांना पाहिलं. पण मॅडम तुमच्याकडून पण आमची हीच अपेक्षा आहे, फक्त तुम्ही मुलांना सरांसारखाच जीव लावा आणि त्यांच्याकडे सर जसे जीव लावायचे ना तसंच लावा. म्हणजे मुलं आज पण आमचे काही मुलं म्हणतात, आता त्यांची तुमची 2 दिवसाची भेट झालेली, पण मुलं घरी येऊन एवढं नाराज व्यक्त करतात ना. मुलांना विचारलं मॅडम कशा आहे, मॅडम मुलींचं पण असं तोंड बारीक होते, मुलांचं पण अजून त्यांना अनुभव नाही आहे तुमचा, पण हळूहळू येईल अनुभव. तुम्ही पण जीव लावशाल एवढीच अपेक्षा आहे तुमच्याकडून. आणि मुलांना विचारलं ना मॅडमनी काय शिकवलं काय. आमचा शिव पण अजून काय पहिलीला गेलेला नाही पण शाळेत येतो. पण त्याला विचारलं मॅडम कसे आहेत मॅडम, म्हणतो मॅडम चांगले आहेत, मॅडमनी मला जवळ घेतात, मॅडम मला अभ्यास देतात, बाळा असं लिहायचं तसं लिहायचं. म्हटलं ठीक आहे तू पण शाळेत जायचं. सर तो बोलला डायरेक्ट पहिल्या दिवशी बोलला सर नाही गेलं मी शाळेतच नाही जाणार. मला असं नाही, मॅडम पण चांगले आहे, मॅडम पण शिकवणारच आहे तुम्हाला चांगलं. असं म्हणजे मुलांचे छोट्या मुलांचे एवढे अनुभव आहेत ना त्याच्यामुळं खरंच खूप वाईट वाटतं. मी सरांसाठी छोटीशी एक कविता बोलणार आहे. निरोप तुमचा घेताना हळूवर मन दाटून येते, तुमच्या सोबत घालवलेले क्षण परत उजाळात येऊन जाते, तुमच्या शाळेतल्या आठवणींनी हळूवार मन दाटून येते. बरेच जण कामावर निवृत्त होतात पण तुमची गोष्ट वेगळीच आहे सर. तुम्ही आमच्या मुलांच्या मनावर राज्य केले. तुमच्यातला साधेपणा, मदत करण्याची जिद्द, प्रत्येकाला समजून घेण्याची सवय, आदराने बोलणे हे मन जिंकून घेते. म्हणूनच सर हळूवार मन दाटून येते. यापुढील उरलेले आयुष्य सुखात आनंदात प्रेमाने जावो. इथून पुढचा तुमचा प्रवास सुखाचा आणि समृद्धीचा जावो. अशीच प्रेमळ मुलं तुम्हाला आयुष्यभर प्रत्येक शाळेमध्ये भेटत राहू. अशीच ईश्वराकडे प्रार्थना करून निरोप तुमचा घेताना खरंच सर हळूवार मन दाटून येते, हळूवार मन दाटून येते. एवढेच बोलून